जिल्हा परिषद समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीनं पक्षशिस्तीबाबत कडक भूमिका घेतली आहे। पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करून तसंच विरोधी उमेदवाराला अप्रत्यक्षपणे मदत केल्याच्या आरोपावरून काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे। संबंधितांनी पक्षाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन पक्षविरोधी कारवाया केल्याचं निष्पन्न झाल्यानं भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी या सर्व 23 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना 6 वर्षांसाठी तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतलाय। पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीदरम्यान पक्षाची एकजूट आणि शिस्त महत्त्वाची असते। मात्र या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेतल्यानं पक्षाच्या प्रतिमेला आणि संघटनात्मक ताकदीला धक्का बसल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या अनुशासन भंगाला आळा घालण्यासाठी ही कठोर कारवाई करण्यात आल्याचं पक्षाकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान या निर्णयामुळे स्थानिक आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून पक्षानं आगामी निवडणुकींच्या दृष्टीनं शिस्त आणि निष्ठेला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याचा स्पष्ट संदेश यावेळी दिलाय।